इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल याचं मिनी महाभयंकर युद्ध सुरू झालं आहे। या युद्धाचा जगावरती काय परिणाम होईल हा मोठा विषय आहे, पण आपल्या भारतावर कोणता परिणाम होईल आणि तुमच्या आमच्या घरात त्याचा काय पडसाद उमटेल याचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे। आपल्याकडे 25 दिवस, 40 दिवस, 45 दिवस पुरेल एवढा पेट्रोलियमचा साठा आहे अशी अधिकृत घोषणा करण्यात आली होती, पण ती घोषणा जनतेला दिलासा देण्यासाठी होती का हा प्रश्न आहे। आपल्याजवळ 2 महिने पुरेल इतका पेट्रोल डिझेलचा साठा ठेवणं गरजेचं असतं। त्यासाठी जेवढा पैसा लागतो त्याची व्यवस्था सरकारी पातळीवरती करण्यात आली होती। इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धाच्या धमक्या आणि वावड्या काही सहज उठलेल्या नाहीत। गेल्या 2-3 महिन्यापासून ही बोंबाबोंब जागतिक पातळीवरती सुरू होती, पण वर्षाला लाखो कोटी रुपये नफा कमवणाऱ्या आमच्या तेल कंपन्यांनी आणि अंबानी सारख्या भांडवलदारांनी इंधनाचा मोठा साठा करून ठेवावा लागतो। या सध्या नियमाचं पालन केलं गेलं नाही। भारताची 85% आयात जगभरातून होत असते। आपला मोठा पुरवठादार म्हणजे रशिया आहे। त्या देशाकडून कमी दरात तेल आणि त्यातही 13% सूट मिळत होती। त्याचा भारतीय जनतेला एक पैशाचाही फायदा झाला नाही, पण नफेखोरीसाठी उतावीळ झालेल्या या सर्व कंपन्यांनी आगामी धोक्याची कल्पना करून किमान 2-3 महिन्याचा साठा करून ठेवण्यास काय हरकत होती। साठा नव्हता तर खोटे बोलण्याची तरी काय गरज होती। खरे तर मोदीजींना आणि सरकारच्या निधीची व्यवस्था करून दिल्यावरही भारतातील संबंधित कंपनी आवश्यक साठा न केल्याबद्दल संबंधित खटले भरले पाहिजे। विशेष म्हणजे आपले या खात्याचे मंत्री काहीच बोलायला तयार नाहीत। ते जुने अधिकारी आहेत आणि त्यांच्या कर्तबगारीच्या खानाखुणा आता हळूहळू प्रसिद्ध होत आहेत। या विषयाचा उहापोह बरोबरच भारतालाही तिसरी गरज गॅसची आहे। हा गॅसही आपण आयात करतो। काही दिवसापूर्वी ज्याप्रमाणे तेलाच्या किमतीत वाढ झाली तशी वाढ गॅसच्या किमतीतही झाली आहे, पण महागड्या भावाचा गॅस अजूनही भारतात आलेलाच नाही। मग आधीच घरगुती गॅस सिलेंडरच्या भावात प्रत्येक सिलेंडर मागे 60 रुपयाची वाढ कशी करण्यात आली। तिकडे उपहारगृहांना आणि कारखान्यांना लागणारा गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद करण्यात आला आहे। आता संबंधित कारखाने आणि उपहारगृहांनी कोणती व्यवस्था करावी हे स्पष्ट झालं नाही। देशात जळाऊ लाकूड वापरणे मोठ्या प्रमाणावरती बंद झाला आहे। आता बड्या किंवा छोट्या मोठ्या हॉटेल्सला देखील पुन्हा कोळसा आणि लाकडाचा वापर करावा लागतो की काय, त्याबाबत कुठेही ताळमेळ दिसत नाही। आले लहर आणि केला कहर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। परिस्थितीच्या बड्या बाता आम्ही करतो, पण आता किती परावलंबी झालो आहोत आणि जगाच्या दयेवरती अवलंबून आहोत हेच आता दिसून येत आहे। अजून तरी मायबाप सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली नाही। मौन बाळगणाऱ्या मनमोहन सिंग यांच्या राज्यात $120 प्रति पिंपाचा भाव असतानाही भारतातील पेट्रोलचे दर 60 रुपयाच्या खाली होते। आता सुद्धा जागतिक भावाचा अंदाज घेतल्यावरती हे भाव 100च्या आत आहेत। आपल्या देशातील पेट्रोल विकत घेऊन नेपाळ 55 रुपये लिटरने नेपाळमध्ये विक्री करतो। म्हणजेच आपली राज्य सरकारे आणि केंद्र सरकार तसेच सरकारी कंपन्या केवळ या एक द्रव्य पदार्थाच्या आयातातून जनतेकडून किती मोठा कर आणि नफा कमावतो हे सुज्ञांना आम्ही काय सांगावे। आता पेट्रोल डिझेलचे दर वाढवावे लागतील, त्याची वातावरण निर्मिती प्रक्रिया सुरू झाली आहे। जागतिक दरात वाढ झाल्यावरती आम्ही काय करणार असा साधा खुलासा देखील आहे, पण जेव्हा भाव खालच्या पातळीवरती होते तेव्हा बहुसंख्य दुचाकी स्वारांना सुद्धा त्याचा लाभ मिळू शकला नाही हे वास्तव आहे। आता दिवसेंदिवस इराण आणि इस्रायल अमेरिकेचं युद्ध अधिक भीषण होत चाललं आहे। रशियानेही सवलतीच्या दरामध्ये तेल देणं बंद करून टाकलं आहे। इराणने वाहतूक करणाऱ्या खिंडीला चक्क उडून ठेवलं आहे। त्या ट्रम्पला बडबड करूनही एकही जहाज पुढे पाठवता आलं नाही। म्हणजेच आपण आता आपल्या भारतापुरता विचार करूया आणि पुन्हा कोळशाची शेगडी आणि मातीच्या चुली आपल्या घरात आणण्याची तयारी करूया, कारण आता एका घरात 1 महिन्याला फक्त एकच सिलेंडर मिळणार आहे। यापुढे त्यामध्ये आणखीन कपात होऊ शकते। तेव्हा भारताच्या नागरिकांना आता भविष्य काळातील इंधन तुरटीच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज व्हावे लागेल। म्हणजेच आता आपण गॅसवरती आहोत।